व्हिडिओच्या ऐवजी फोटो निघायला लागला. व्हिडिओचं चालू करण्याऐवजी फोटो निघायला लागले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज द्वादशी म्हणजे प्रदोष बुधवार 13 नोव्हेंबर. सगळ्यांना शुभेच्छा. काल आपण 50पर्यंतच झाल्या. मी चुकून 53 असं लिहिलेलं होतं. त्या 2-3 उभ्या राहिलेल्या आहेत आपल्या अजून. आणि यत्र योगेश्वर कृष्ण त्यातल्या प्रत्येक शब्दावर ज्ञानदेवांनी ओव्या रचलेल्या आहेत. आणि त्या किती सार्थ आहेत किंवा किती विवेकानं, किती कौशल्यानं, प्रतिभेनं त्यांनी सगळं आपलं उलगडून सांगितलेलं आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. 50वी ओवी पुन्हा एकदा बघूया. तैसा देवाची आशक्ती, पार्थुदेवासीची बहुती, परिमाने ये स्तुती गौरव असे. नाही, ही 51वी झाली. येथ गुरुत्वा येत सेवणे, ऐसे जणे कोणी म्हणे, वन्नी प्रकाश दोष दीपपणे प्रकाशी आपुला. काल आपण पाहिलं होतं की गुरुत्वाला सुद्धा कधी कधी उणे पण येतं. कारण का की हे जे सगळे दृष्टांत दिलेले आहेत, या दृष्टांत भारलं बोलणं ऐकून कदाचित कोणी असं म्हणल की यामुळं गुरुपणाला उणेपणा येतो. पण अग्नी जसा दीपाच्या रूपानं प्रगट होतो, म्हणजे आपला प्रकाश सर्वांना अर्पण करतो, म्हणून काही त्या अग्नीला कमीपणा येत नाही. दोघंही तेवढेच तोडीस असतात. तसं आता म्हणतायत, तैसा देवाची आशक्ती, पार्थुदेवासीची बहुती, परिमाने ये स्तुती गौरव असे. आणि त्याप्रमाणेच जसा अग्नी दीपाच्याच रूपानं प्रगट होतो, त्याप्रमाणे भगवंताच्या अवकाशरूपी शक्तीनं किंवा अवकाशव्यापी शक्तीनं अर्जुन देवापेक्षा सुद्धा अधिक सामर्थ्य संपन्न झाला. अनेक प्रकारानं तो देवाहून वरचढ ठरतो. ही अर्जुनाच्या परमभक्तीची केलेली स्तुती आहे. याचा अर्थ भगवंतापेक्षा तो श्रेष्ठ आहे असं म्हणायचं नाही आहे. आपण आता मागच्या काही ओव्यांमध्ये पाहिलेलं आहे की ते दोघं आता इतके एकरूप झालेत की भक्त कोण आणि देव कोण, कोणामध्ये असा भेद करताच येत नाही आहे. खरं तर भगवंताचाच गौरव असतो, खरं तर अग्नीचाच गौरव असतो, पण दीपही त्याच तोडीचा असतो. तसं भगवंताचं श्रेष्ठत्व सांगत असताना, जसं बघा काही जण म्हणतात ना, आपण म्हणतो ना बाप से बेटा सवाई, त्यावेळेला बाप कमी प्रतीचं आहे असं नसतं म्हणायचं. पण ज्या वेळेला मुलगासुद्धा आपले गुण असे गुणसंपन्नता दाखवतो किंवा कर्तृत्वानं तो मोठा होतो, तेव्हा सगळ्या लोकांना कौतुक वाटतं. आणि वडिलांचं कौतुक त्यात येतंच. बाप से बेटा सवाई म्हणजे पिता तर आहे श्रेष्ठ, पण तसाच वरचढ आता मुलगा झालेला आहे. तसंच हा गुरु श्रेष्ठ, पण गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ ठरला. तसाच हा भगवंत श्रेष्ठ, पण भगवंता एवढाच किंवा भगवंतापेक्षा श्रेष्ठ हा अर्जुन ठरलेला आहे. आणि म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरा. दोघं इथे आणि जिथे आणि तिथे दोघंही सारखेच आहेत. ही अर्जुनाच्या परमभक्तीची स्तुती आहे.
पण ती स्तुती भगवंताचाच गौरव व्यक्त करत असते. त्याच्यातून भगवंताचा कमीपणा दाखवला जात नाही, एवढं पक्क लक्षात ठेवायचं. किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला असे कृष्ण कृपा, तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. आता नृपा म्हणजे या राजन धृतराष्ट्रालाच तो सारखा उद्देशून म्हणतोय की अरे हा अर्जुन देवाहून अधिक सामर्थ्य संपन्न झाला आहे, असं अनेक प्रकारानं तर तो देवापेक्षा वरचढ असतो, असं काही वाटून घेऊ नकोस. पित्याचीच जर इच्छा असेल की आपला पुत्र आपल्याहून अधिक वरचढ ठरावा, मुलानं अधिक सर्व गुणात आपल्याला हरवावं, तर ही पित्याची इच्छा भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत अर्जुनाच्या रूपानं सफळ झाली. मी आत्ता जसं म्हणलं तसं की वडिलांच्या अंगावर थोडं मुठभर मांस चढतं. कुणी जर आपल्या मुलाची स्तुती केली ना की अहो काय तुमच्या मुलाचं लेखन काय काय लिहितो सुंदर, काय सुंदर सगळं फिरतो, सगळी वर्णनं करतो, असं ऐकलं की वडिलांना थोडंसं छानच वाटतं ना. म्हणजे आपल्याला मुलानं उलट सगळ्या गुणात हरवावं असंच पित्याला वाटत असतं. तसं भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत सुद्धा अर्जुनाच्या रूपानं ती सफळ झाली की अर्जुन एवढा श्रेष्ठ आहे असं म्हटलं की त्यात उलट भगवंताला आपण एका बघतो ना, त्या सगळी नामदेवांची, एकनाथांची, तुकारामांची सगळी भक्त आणि भगवंताची किंवा ध्रुव काय, प्रल्हाद काय, सगळ्यांची भक्त आणि भगवंताची उदाहरणं पाहिली की भगवंतापेक्षा भक्त हे जास्त अगदी जीव लावतायत, जास्त त्याला ओवाळून टाकतायत. म्हणजे ते दोघंही तोडीस तोडच असतात. आता इथं पुढच्या ओव्यामध्ये म्हणतायत बघा, मी आत्ता जे मी म्हणली तीच ओवी परत बघूया. आणि पुत्र मी सर्व गुणी, जिणावा हे बापा शिराणी. शिराणी म्हणजे इच्छा असते बापाची म्हणजे वडिलांची. तरी ते शार्ंग पाणी फळा आली. म्हणजे पुत्रे मी सर्व गुणी, पुत्राच्या बाबतीत म्हणजे माझा पुत्र हा इतका सर्व गुण संपन्न आहे असं जी इच्छा असते पित्याची, ती त्याच्यातून तो पुत्र श्रेष्ठ ठरला, वरचढ ठरला की मुलानं आपल्याला सगळ्या गुणात हरवावं अशीच त्याची शिराणी म्हणजे इच्छा असते. आणि ती या अर्जुनाच्या बाबतीत, भगवंताच्या बाबतीत, तरी ते शार्ंग पाणी फळा आली. शार्ंग पाणी, त्याच्या हातात शार्ंग नावाचं धनुष्य असतं म्हणून त्याला शार्ंग पाणी, पाणी म्हणजे हात असं म्हटलं जातं. किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला से कृष्ण कृपा, तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. आता पुन्हा असं म्हणतायत की अरे फार काय सांगू तुला, भगवान श्रीकृष्णाच्या असीम कृपेमुळेच अर्जुन एवढा समर्थ झाला आहे की तो ज्या पक्षात धनुष्य घेऊन उभा आहे तिथंच विजयाचं बळ आहे किंवा तिथंच नीती आहे. तत्र पार्थो यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय हा भूती नीती. हे सगळं ध्रुवा म्हणजे निश्चित स्थिर अशी नीती असते. तर हे सगळं म्हणून आता पुन्हा त्याची एक एक हे सांगतात की किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला से कृष्ण रूपा. अहो त्या पार्थावर एवढी कृष्णाची कृपा झालेली की तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. तो ज्या सैन्याकडे आहे तर त्याचंच कल्याण होणार आहे किंवा रीती आहे म्हणजे तिथंच त्याचा विजय होणार आहे. म्हणून पुढची ओवी आहे, तोची गा विजयासी ठावो, येथ तुझं कोण संदेहो, तेथ न ये तरी वावो विजयोची होय. हा एक शब्द त्यांनी फार चांगला वापरलेला की तो ज्या पक्षात आहे, धनुष्य हातात घेऊन उभा आहे, तिथंच विजयाचं विजयत्व आहे. विजय इथं जो म्हणले ना विजयोची होय, विजयोची म्हणजे त्यांनी ठाकरे महाराजांनी त्याला विजयत्व म्हणले. म्हणजे विजयाचं विजयत्व तोच आहे. कारण जिथं विजय अर्जुन आहे तिथं जर विजय झाला नाही आणि दुसऱ्याचा विजयच पराभूत होईल
दुसऱ्याचा विजय निरर्थक होईल. कारण खात्रीच आहे, यत्र योगेश्वर हा यत्र पार्थो, तिथंच सगळं आहे. दोघं एका ठिकाणी आहेत म्हणल्यानंतर तिथे पराजयाला एवढा कणभर सुद्धा वाव नाही आहे. म्हणून पुढं सांगतात, म्हणून जेथे श्री श्रीमंतू श्री श्रीमंतू जेथ तो पांडूचा सुतू, जेथ विजय समस्तू अभ्युदयो तिथे तेथ. आणि म्हणूनच सांगतायत की जो श्री श्रीमंतू, जो श्रीचा पती आहे, श्रीकृष्ण आहे, आणि जिथे तो महाधनुर्धर महाभक्त अर्जुन आहे, तिथंच विजय आहे. आणि तिथंच उत्कर्ष भूती, उत्कर्ष कल्याण सगळं तिथं. अभ्युदय, अभ्युदयो निःश्रेयस हा धर्म. म्हणजे ज्या ठिकाणी अभ्युदय असतो तिथेच निःश्रेयस म्हणजे मोक्षही असतो आणि तोच धर्म असतो, असं आपल्याला महाभारतात म्हणलेलं आहे. तसं उत्कर्षसुद्धा कुठे असतो? जिथे अर्जुन आहे तिथंच विजय आहे, जिथं श्रीकृष्ण आहे तिथेच अर्जुन आहे, तिथेच विजय आहे. जे त्या श्लोकाचा तेवढा जो पदाचा भाग आहे त्याचं इथं ही ओवी त्यांनी छान पटवून दिलेली आहे. तरी पुढं म्हणतायत, पुन्हा एकदा हा ओवी बघा. म्हणून जेथ श्री श्रीमंतू, आपण म्हणतात ना, आमचे एक रामायणाचे जे प्रमुख होते ना, अध्यक्ष, तर ते शरद कुबेर कायम मला विचारायचे, रुपालीताई श्रीमंत कुठे आहेत? म्हणजे पतीसाठी किंवा मोठ्या व्यक्तीसाठी श्रीमंत शब्द म्हणण्याचा फार प्रघात होता. आणि श्रीचा मंत म्हणजेच अर्थात लक्ष्मीचा पती, तर तो जिथे आहे तिथेच हे सगळं असणार, असं ते छान. मला एकदम श्रीमंत हा शब्द आठवला की त्यांची आठवण आली. म्हणून पुढं म्हणत आहे, जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे, परिया बोलाचे ध्रुवची माना. ध्रुव म्हणजे निश्चित, शाश्वत. म्हणून तुमचं मन जर या व्यासांची या साचे म्हणजे या शाश्वत, साचे म्हणजे शाश्वत अशा त्यांच्या वचनावर विश्वास ठेवणार असेल तर धीरे मन तुमचे, तिथं जर स्थिर राहणार असेल, विश्वास ठेवणार असेल, परिया बोलाचे ध्रुवची माना. तरी मग मी आत्ता जे काही बोलतो आहे ते ध्रुव माना, तेच सत्य माना. कारण जे काही मी सत्य सांगितलेलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. व्यासांचं हे वचनही शाश्वत आहे. त्या शाश्वत वचनांवर जर विश्वास असेल तर आत्ता जे सांगतोय यत्र योगेश्वर ते सुद्धा तुम्ही सत्य माना. हे सगळं संजय धृतराष्ट्राला पटवून देतोय की मी जे सांगतोय याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण व्यासांनी हे सांगितलेलं आहे, शाश्वत असा सिद्धांत व्यासांनी सांगितलेला आहे. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि मी जे सांगतोय त्याच्यावरही विश्वास ठेवा. ध्रुवची माना जेथ तो श्रीवल्लभू तेथ भक्त कदंबू. वेगवेगळ्या उपमा छान दिलेल्या आहेत बघा. जेथ तो एकदा श्रीमंत म्हणतात, आता इथे श्रीवल्लभू म्हणतात. आणि उकारांत तर त्यांची रचना आपल्याला छानच वाटते. श्रीचा वल्लभ म्हणजेच लक्ष्मीपती. जेथ भक्त कदंबू, कदंबाचा वृक्ष फार श्रेष्ठ मानलेला आहे. श्रीकृष्णसुद्धा त्याच्यावर खेळायचा ना, म्हणून ते मी मागे बोलले होते गाणं. कदंबाचे तळी डोही उडी घातली. ते असे ते कदंब म्हणलं की तो एक डोळ्यापुढं मोठा वृक्ष, महाभक्त कदंब आहे. हा साधा भक्त नाही आहे, छोटीशी वेल नाही आहे, छोटासा वृक्ष नाही आहे, तर तो कदंबाचा वृक्ष आहे. कदंब वृक्षरूपी अर्जुन आहे. जिथे भक्तांमधला श्रेष्ठ हा अर्जुन उभा आहे, जिकडे तो श्रीचा वल्लभ आहे. आणि तिथंच काय आहे, तेथ सुख लाभू. कारण त्या श्लोकामध्ये सगळं सांगलं, तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीती मतिर्मम. तर सगळं तिथेच आहे आणि खात्री नाही, निश्चित आहे, शाश्वत आहे.
मग कायमचं सुख, चिरंतन सुख आणि सगळ्या प्रकारचा बघा म्हणलेला आहे, तेथ सुखाणी लाभू मंगळाचा. हा मंगळ शब्द छान वापरला आहे. मंगलसाठी मंगळ आहे, नाही तर आपल्याला तो मंगळ ग्रह बिह नका मनामध्ये आणू. तर मंगल म्हणजे मांगल्य. तर त्या मांगल्याचा सुद्धा लाभ घडणार आहे, सुखाचा सुद्धा लाभ घडणार आहे. या बोला आन होये तरी व्यासाचा अंकुन वाहे. ऐसे गाजो निबाहे उभिली तेणे. आता हे जर माझं बोलणं सत्य असेल, आपण म्हणतो ना आन घेऊन सांगतो म्हणजे शपथ घेऊन सांगतो, तशा अर्थी म्हणतायत की हे जर माझं बोलणं सत्य असेल तर व्यास महर्षींचा अंकु म्हणजे शिष्य, तर मी स्वतःला व्यास महर्षींचा शिष्य आहे असं म्हणून घेणार नाही किंवा व्यासांची मुद्रा मी वाहणार नाही. जर हे सत्यकथन असत्य झालं तर हे होणारच नाही 100%. इतकं गॅरंटीनं सांगतायत की नाहीच, मनात विकल्प आणूच नका. आत्तासुद्धा असे आता खूप चाललेत लोकांचे विकल्प, हेच नाही, प्रत्येकाला वाटते मीच निवडून येणार, मीच निवडून येणार. पण हेच विधान जर आपण लक्षात ठेवलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिमतिर्मम. बघू, हा श्लोक आपल्या डोक्यात आपण ठेवूया आणि ज्या दिवशी निवडणुकांचा निकाल लागेल तेव्हा कदाचित आपली ज्ञानेश्वरी संपलेली असेल, पण आपण एकमेकांना काहीतरी संकेत करून त्याची आठवण करून देऊया की नक्की कोणाचा विजय होतोय त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण इथं मात्र तो सांगतोय की जिथे ह्या गोष्टी आहेत तिथेच सत्य आहे, त्याचाच विजय आहे, तिथंच सत्य आहे, तिथंच सुख आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तेथ सुखाणी लाभू मंगळाचा. मांगल्याचा लाभसुद्धा तिथे होणार आहे, ते अमंगलाला संधीच नाही आहे. एवं भारताचा आवांखा. आता पुढची ओवी तर फार सुंदर सांगितलेली बघा, फार महत्त्वाची आहे. एवं भारताचा आवांखा. आता असं म्हणतायत की भारत म्हणजे महाभारत बरं का. तर या महाभारताचा जो आवाका आहे, सगळा जो विस्तार आहे, आणून श्लोका एका, तर तो एका श्लोकामध्ये आणलेला आहे. एका श्लोकात सगळं कथन केलेलं आहे. म्हणजे महाभारताचं जेवढं काही सगळं तत्त्वज्ञान आहे किंवा सगळं जे शाश्वत असं ज्ञान आहे ते एका श्लोकात सांगितलेलं आहे. संजये कुरुनायका दिधला हाती. अहो, या कुरुनायकाच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या हातामध्ये या संजयानं दिलेलं आहे हे ज्ञान किंवा हा सगळा श्लोक. एका श्लोकात सगळं दिलेलं आहे, तळहातावर अगदी अलगदपणे ठेवलेलं आहे. आपण जसं बघा कोणी आलं की अगदी महत्त्वाचा प्रसाद एवढासा देतो, पण त्या बाकी ताटभर जेवणापेक्षा सुद्धा एवढा कणभर प्रसादसुद्धा मोलाचा असतो. आता हा खरं भारताचा आवाका केवढा आहे, 1.25 लक्ष अशी श्लोकांची ती सगळी गाथा आहे. आणि 1.25 लक्ष श्लोकांनी व्यापलेलं महाभारत जो आहे तो त्याचं सार संजयानं एका श्लोकात सांगितलं. पण असं म्हणतात की महाभारताचं सार 700 श्लोकामध्ये गीतेत आहे आणि या गीतेतलं सगळं सार या एका श्लोकात आहे. फक्त एवढा एक श्लोक जरी आपण रोज म्हटला आणि आता तर पाठच झाला असेल सगळ्यांचा, तर नक्कीच आपल्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी हर क्षेत्रात किंवा प्रत्येक क्षेत्रात नक्की विजय मिळेल. फक्त त्याच्यावर विश्वास पाहिजे. आणि धृतराष्ट्राच्या तळहातावर त्यांनी हे प्रसादासारखं अगदी जणू काही हा एक श्लोक दिलेला आहे. कुरुनायक म्हणलेलं आहे त्याला. खरं म्हणजे बघा केवढं मोठं भाग्य होतं. एवढ्या सगळ्या कुरु वंशाचा तो नायक होता, राजा होता. जर त्यांनी चर्मचक्षू नसू द्यात पण अंतःचक्षुनी अंतर्ज्ञानाने सगळं सत्य जाणलं असतं, सत्यावर विश्वास ठेवला असता,
तर सगळं चित्र बदलून गेलं असतं. पण आजसुद्धा लोकांना सत्य नको आहे, असत्य पाहिजे. आणि मग आमच्या बॅगा तपासल्यानं, तुमच्या बॅगा तपासल्यानं असं ते काय उघडला टी व्ही की नुसतं डोकं आऊट होऊन जातं. कालसुद्धा एक छान व्याख्याते आले होते, डॉक्टर सावजी म्हणून. त्यांनी सांगितलं, आणि ते माझ्या मताशीच, म्हणजे मी त्यांच्या मताशी सहमत आहे म्हणून, कारण माझी मतं तीच आहेत की त्या बातम्या आणि वर्तमानपत्र उघडली तर नक्की, आणि रोज वाचली तर नक्की लोकांना डायबेटीस आणि ब्लड प्रेशर, बीपीचे त्रास सुरू होणार आहेत. कारण आपण त्याच्यात गुंतत जातो. बरं, त्याच्याशी आपलं तशा अर्थानं देणं घेणं काहीच नाही, कारण ह्यांचे वाद प्रतिवाद, आरोप प्रत्यारोप इतके आहेत की आपण का त्याच्यामध्ये रमायचं, रमून काय उपयोग आहे. त्यांनी फार आदल्या दिवशी पण एक जणांनी छान सांगितलं की शाहू महाराजांच्या वेळची लोकशाही आणि आत्ताची लोकशाही, त्यांनी राजेशाहीत लोकशाही आणली होती, आणि इथं लोकशाहीत सगळं अनागोंदी किंवा सगळं त्याचं जे रूप आहे तेच बदलून टाकलेलं आहे. लोकशाहीचं जे महत्त्व आहे तेच सगळं म्हणजे खाली अगदी यायला लागलेलं आहे, असं त्यांनी सगळं सांगितलं. पण या एका श्लोकाचं महत्त्व सांगताना किती छान सांगितलं आहे बघा. पुन्हा एकदा बघा. या बोला आन होये तरी व्यासाचा अंकुन वाहे, ऐसे गाजो निबाहे उभिली तेणे. म्हणजे ते व्यासांचा एक श्लोक आहे बघा. ऊर्ध्व बाहू विरोमेश नचक ऊर्ध्व बाहू, म्हणजे मी हात वर उंचावून असं सांगतोय. नचकश्चित शृणोती माम, माझं कुणीही ऐकत नाही. म्हणजे मी एवढा जीव तोडून सांगतोय पण माझं कुणी ऐकत नाही. आता इथं मात्र म्हणतायत की त्यांचं जे व्यास महर्षींचा जो शिष्य आहे त्यांचं जर मी आता, म्हणजे त्यांचं जे विधान आहे ते मी सांगतोय आणि ते जर खोटं ठरलं तर मी व्यासांचा शिष्य म्हणून घेणार नाही, किंवा त्यांची मुद्रा मी वाहणार नाही. म्हणजे मला अधिकारच नाही त्यांचा शिष्य आहे म्हणायची. आणि असं दोन्ही बाहू उंच करून त्यानं सांगितलं. म्हणजे जसे व्यास बोलत होते तसंच तो सांगतो. आणि अशा प्रकारे त्यांनी म्हणजे 1.25 लाख श्लोकांनी व्यापलेल्या महाभारताचं संपूर्ण सार एका शाश्वत अशा या श्लोकामध्ये कथन केले आणि ते धृतराष्ट्राच्या हातामध्ये देऊन टाकले. बघू स्वरूपानंद काय म्हणतात बघू. कालच्या 2-3 ओव्यांचं राहिलं होतं त्याच्यावरच घ्यायचं. तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत देख, नेणे मी आणिक दुजे काही. अब्धीचाच मेघ परी उपयोग, अब्धीहून चांग त्याचा जैसा. ही उदाहरणं पाहिली होती आपण की सागरापेक्षा सुद्धा मेघ महत्त्वाचा आहे. तैसा देवाचाच पार्थभक्त भला, परी तो आगळा देवाहून. जरी सुवर्णत्व देवोनी लोहास, होतसे परीस दीक्षा गुरु. तरी सुवर्णची होय उपयोगी, जैसे जगा लागी पोसावया. तेथे गुरुत्वाचा कमीपणा होई, ऐसे नको काही मानावया. दीपाची या रूपे अग्नी जैसे साच, तेजा पुलेच प्रकाशितो. तैसा देवाच्याच प्रसादे करोन, पार्थ देवाहून बळवंत. स्तुती भक्ताचीच देवालागी रुचे, ऐसे या स्तुतीचे मोठेपण. पुत्रे सर्व गुणी, छान. आता ती ओवी चांगली होती. पुत्रे सर्व गुणी जिंकावे आपणा, हेची रुचे मना पित याच्या. तैसा स्वतःहून श्रेष्ठ व्हावा पार्थ, पुरला मनोरथ देवाचा हा. काय फार सांगू कृष्णा कृपायुक्त, साक्षेपे झुंजत पार्थ जेथे. तोची पक्ष होय विजयासी जागा, संदेह वाऊगा नको येथे. नाही जरी झाला तयाचा विजय, तरी व्यर्थ होय विजयत्व. म्हणून या लक्ष्मी आणि लक्ष्मीकांत, देवी पंडूसूत असे जेथे. तेथे निसंशय राहे अभ्युदय, संपूर्ण विजय साच तेथे. जरी भरवसा
व्यासांची या ठाई तरी बोल पाही अढळ हे. रमे सवे जेथे वसे रमानाथ आणि भक्त श्रेष्ठ पार्थ जेथे. तेथे नित्य नांदे सुख आणि शांती आणि होय प्राप्ती मांगल्याची. जरी अन्यथा हे होईल भविष्य तरी नवे शिष्य व्यासांचा मी. ऐसे राया लागी बोलीला गरजोन बाहू भारून संजय तो. एका श्लोकी ऐसे भारताचे सार संजये साचार सांगितले. छान, खूप सुंदर. म्हणजे अशा ह्या सगळ्या ओव्यांमधून या सत्याला किती श्रेष्ठत्व दिलेलं होतं, किती सत्याला महत्त्व आहे. म्हणून मागेही मी सांगितलं होतं की गांधारी दरवेळेला दुर्योधन नमस्कार करायला आला की म्हणायची यत्र धर्मो ततो जय. सत्याचा धर्म जिथं आहे तिथेच जय आहे. तिनं कधी फक्त स्वतःच्या अंध ते लावली होती जरी पट्टी तरी ती तशा अर्थानं अंध नव्हती. लोकांनी गांधारीवर खूप कोरडे ओढलेले होते. पण मागे मी महाभारताच्या आधारे एकदा तो सगळा लेख लिहिलेला होता आणि मला तिचं व्यक्तिमत्व फार पटलं होतं किंवा भावलं होतं की तिनं कधी असं चुकीचं त्या आपल्या मुलाला सांगितलं नाही किंवा त्याच्याकडनं अपेक्षा पण केली नव्हती. हां, आता त्याला जोडून एक ओवी आहे. जैसा नेणो केवढावनी जैसा नेणो केवढावनी परिगुणाशी ठेवणी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. आता बघा, जैसा नेणो केवढा वन्नी. वन्नी केवढा आहे, वन्नीचा विस्तार केवढा आहे, अपरंपार आहे आणि त्याची कल्पना आपल्याला येत नाही. कधी कधी तो जर धुराने झाकलेला असा वन्नी असेल आणि आपण चुकून त्याच्यावरून चालून गेलो किंवा चुकून त्याच्यावर हात ठेवला तर तो चटका दिल्याशिवाय आपल्याला राहत नाही. तसं त्याची कल्पना आपल्याला कधी येतच नाही. आणि जे सूर्याची हानी निस्तरावया आणि सूर्याची हानी निस्तरावया. सूर्यास्त झाला आणि दिव्याच्या वातीच्या टोकावर त्याला अलगदपणे ठेवलं की रात्रीच्या अंधारात सुद्धा सूर्याची काय म्हणतात उणीव भरून काढणारा असा तो छोटासा दिवा असतो. सूर्याची हानी निस्तरावया, किती सुंदर रचना केलेली. सूर्याची हानी होते म्हणजे तो अंधकार सगळीकडे पसरतो आणि ते निस्तरण्यासाठी छोटीशी म्हणून बघा ज्ञानदेवांनी सांगितलंय किंवा आणि कुठे की ती छोटीशी पणती असते ना ती सगळ्यांना मोठा हे देते. म्हणजे आश्वासक असा एक शब्द देते म्हणा किंवा तो प्रकाश देते. आणि जरी ती छोटीशी एक कविता होती, मला आत्ता आठवत नाही, पणती मिणमिणती, फार छान होती की ती अंधारामध्ये एवढीशी पणती पुढं येऊन सगळ्यांना उजेड दाखवते आणि प्रत्येकाच्या मनातली भीती असते ती दूर करते. मग भले एवढा मोठा सूर्य एवढं मला नाही प्रकाश करता येणार, पण एवढ्याशा उजेडानं तुमच्या मनातली भीती तर निघून जाईल. म्हणजे ती जशी सूर्याची हानी ती भरून काढते. तैसे शब्द ब्रह्म अनंत. हां, आता ह्या ओव्या इथे त्यांनी जास्त स्पष्टीकरण छान केलं. तैसे शब्द ब्रह्म अनंत जाले सवा लक्ष भारत. मगाशी अगदी थोडक्यात उल्लेख होता तरी म्हणलं हे जास्त वर्णन मी वाचलं होतं ते आत्ता का त्या ओवीमध्ये आठवेना म्हणजे आढळेना. सांगतायत बघा, तैसे शब्द ब्रह्म अनंत. शब्द ब्रह्म म्हणजे वेद म्हणून गाणं आहे बघा किंवा अभंग आहे. वेद अनंत बोलिला अर्थ ती तुकाची साधिला. वेद अनंत बोलला. आता बघा इथं तेच सांगतात की तैसे शब्द ब्रह्म अनंत. हा वेद अनंत आहे. वेदाची सुद्धा कुणीही बरोबरी तर नाहीच करू शकणार, पण सगळा त्याचा अथांग समुद्रासारखा कुणी आस्वादच घेऊ शकत नाही. त्याचं काय झालं, एवढा वेद समजत नव्हता म्हणून व्यासांनी काय केलं,
झाले 1.25 भारत. हा महाभारत 1.25 आणला तो. एवढा मोठा वेद तो कोणाला समजत नव्हता. त्याचं रूपांतर महाभारतात केलं. 1.25 तो आणला सगळा. आणि भारताचे 7 सर्वस्व गीता, जे मगाशी मी तुम्हाला सांगत होते तो इथं ओवी आहे. तर भारताची 7 एवढा मोठा 1.25 भारत, तरी कोण वाचणार आहे हो महाभारत? प्रत्येकाला आहे का एवढा जगात वेळ, जीवनात वेळ? मग ते फक्त 700 ओव्यांमध्ये गीतेत आणलं बघा सगळं. सर्वस्व गीता, बस एवढ्या 700 ओव्यामध्ये सगळा महाभारत, सगळा वेद हा सामावला गेला. आपण गीता तरी कोण कोण परवा म्हणलं आम्ही कधी वाचणार हो गीता? एवढे 700 श्लोक एका दिवशी वाचायचे, एकादशी दिवशी वाचायचे, 2 तासात वाचायचे. कसं शक्य आहे? कारण ज्याला त्याचा आवाकाच माहिती नाही त्याला ते अशक्यच वाटतं. आणि त्यामुळे ती एवढी गीतासुद्धा कुणाला झेपणार नाही, म्हणून हा एक श्लोक किती छान सांगितले बघा. तयाही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक शेषींचा, व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्गार उजो. नाही, भारताचे 7 सर्वस्व गीता इथपर्यंत एक ओवी झाली. पुढची तयाही 7 श्लोकांचा, शतांचा म्हणजे 700 श्लोकांचा, इत्यर्थ हा श्लोक शेषींचा. हा एक श्लोक सगळा अर्थ, शेषींचा म्हणजे उरलेला सगळा अर्थ कोण सांगतंय? व्यासशिष्य संजयाचा. अहो, हा व्यासांचा शिष्य संजय तो काय करतोय? पूर्ण उद्गार उजो. तो म्हणजे त्याचा पूर्ण उद्गार आहे. म्हणजे त्या संजयाच्या मुखातून या एका श्लोकातून एवढ्या सगळ्या वेदांचा, एवढ्या महाभारताचा, एवढ्या सगळ्या गीतेचा थोडक्यात सगळा सार आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ते संजयाच्या तोंडून प्रगट झालेलं आहे. म्हणून तो श्लोक खूप जण उद्गार करतात बरं का. त्याचं इतकं महत्त्व सांगितलेलं आहे. ते आज आपल्याला कळलं असेल. मग आता हा श्लोक का म्हणायचा कुणी जर विचारलं तर आता ही ओवी चांगली लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बघा. तैसे शब्द ब्रह्म अनंत, झाले 1.25 भारत. भारताचे 7 सर्वस्व गीता, तयाही 7 शतांचा, इत्यर्थ हा श्लोक शेषींचा, व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्गार उजो. तर हा संजयाचा पूर्णोद्गार म्हणजे संजयाच्या मुखातून पडलेला जो हा शब्द आहे, उच्चारलेला आहे, हा जणू की पूर्ण उद्गार आहे. आपल्याला पूर्णला फार महत्त्व असतं बघा. आपण शून्य लिहितो पण ते पूर्णात पूर्ण मुदच्य श्लोक म्हणतो ना, तर ते पूर्ण आहे बघा. आणि हा उद्गारसुद्धा एक श्लोक म्हणजे पूर्ण उद्गार आहे. काही सांगायची गरज नाही. एका श्लोकातून सगळा त्याचा अर्थ समजतोय, सगळ्या वेदाचा आणि सगळ्या महाभारताचा आणि सगळ्या गीतेचा एका श्लोकात सगळं सार आलेलं. आणि ते संजयाच्या मुखातून प्रगट झाले. ते आपण पाहिलं मगाशी. ऐसे 700 हे श्लोकरूपी सूर्य प्रगटता हो कृष्णदेव. नाही अजून शेवटचा श्लोक इत्यर्थ साचार, जो का पूर्णोद्गार संजयाचा. एकाची या श्लोकी ज्याचा एक भाव, तेणे विद्या सर्व आकळली. इथे आपण थांबणार आहोत आता. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं,
सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोण. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपी खानारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची खेले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.